कवाचो मी काय माणसं आवरून बस पुरीचं आवरलंय ना. मग माय आवरलंय पुरीचं आवरलंय. बस खाली बस. काय खाली बस पाहुणे येईना बाई, काय बस. फायना. आता आपण आहे ना मी सरपंचाला सांगितलंय हा आपल्या शहरात बांटा नाही का हा त्याला पण बोलवलंय. बरं झालं. हा? हा, म्हणलं बरं त्याला राग येईल परत. नाही बरं आहे ना पण माणसं असलेली बरी हा असतात. असं आपल्याला काही चार बोलता येईल त्यांना काही चार त्यांचे बोलता दोन चार येईल. पाहुणे येणार आहे. हा, आणि मग मग आपल्या बाजूने काही दोन चार पाहिजे नाही का. मग आपण दोघं मग नवरा सरपंचाला बोलून घेतलंय. हा? हा. झाली का तयारी झाली? हा तयारी झाली. आता निघाले पाहुणे तिकडून खुर्शी घाली येतील आज 10-15 मिनिटांमध्ये. असं हा नमस्कार. राम राम. सरपंच आले. बसा बस. हा. काय पाहुणे आले ना अजून? नाही ना निघाले ते म्हटले फोन झालाय. हा. यांना म्हणले ते फाट्या आलेत म्हणून हा येतीलच ते आता. येते ना जाता. फाटा किती लांब आहे आले, आपल्याला. आले. हा ते काय आले ते आले आले आले. काय वेळ नाही. हा, हा, हा. मामा हा यांचं तर बंगला बी नाही एवढं साधं करू. तुला बंगल्याचं काय करायचं? पोरगी एकुलती एक आहे, पोरगी लागते का बंगला लागतोय? नाही पोरगी बघितलं बाबा पण कसं सासरोले झाल्यावर अरे पण आपल्या घरी बंगला आहे ना, तुला यांच्या घराचं काय करायचं? अरे पोरगी एकुलती एकच आहे, 25 एकर जमीन आहे. हा हे सारं तुझंच आहे ना. हा इथं बांध ना मोठा बंगला. हा 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 गप्प. चल रे. दोस्त लगेच चल. चल. राम 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 राम. या या या. बसा ना, बसा. कस काय झाला प्रवास? चांगलं. चांगला झाला ना. हा. बरं बाबराव हा. मी काय होतो कशाला वेळ घालता? नाही बोलणं चालू करून लगेच. हा मग मुलीला बोलवली शिवाय अरे हा कसं ए अगं मी काय होतोय पुरीचा आवाज असेल ना आवरले ना. मग पुरीला आवाज दे. आवाजच द्या. आवाज दे. पूर्वा ए पूर्वा एक तर मला ग्रामपंचायत मध्ये मीटिंग नाही. खूप काम आहेत खूप. हा. मी काय होतो आले आले जागा देऊ ना. बस. ए बंटी तू तिकडे बस बरं. ए बस प्रोव्हाइडर. तिकडे सर हा हा बस. बंट हो तिकडं. बर बर चालेल. आणि पूर्वा हा अरे बाबराव वा. आज तुम्हाला सांगता येत नाही का पाणी बी काय पाणी नाही आणलं. अहो दादा तुम्हाला माहित नाही का ते जार आहे एवढं थंड पाणी आहे. हा ते हा ते बरोबर उन्हाळा दिवस आहे ना हो. उठ उठ बाटली भरून आण. बाटली बोलू ना पाहुणे काय म्हणतील? मग पाहुण्याला पाणी दे. पोरगी भारी भार काय. हा मला आवडली मला वहिनी बनव लवकर. अं, पाहुणे ओळख करून जा ना. हा मी तेच हा म्हणतो. घ्या ना घ्या बोला. हे मुलाचे मामा. मुलगा हा आहे का तो आहे? नाही मी आहे मी हे आहे. तुम्ही मुलाचे मामा आहे. बर हा नवरदेव नाही नाही हा नवरदेव हे मी मित्र आहे हा असं आहे बरं बरं आणि त्या ते बहीण कोणाची नवरदेवाची. नवरदेवाची. अच्छा. नवरदेवाचे. मी माझी ओळख करून द्या. हा काय आहे? हे आमच्या गावचे सरपंच हो प्रत्येक कार्यक्रमाचं आमंत्रण आमच्या गावात प्रत्येक लोक त्यांना आमंत्रण देतात. ते प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. बरं पुढं- सोयरीक असो कोणती असो. आणि मला नाही, पाहुण्यांना दे. अगं पाहुण्याने द्यायचं. म्हणत होते ना. नाही नाही काय तिची चूक नाही. पहिल्या दिवशी तिला पाहुणे पाहायला आले ना तिला अर्थ सरपंचाला पाणी लागत आहे काय असं झालं असं. पहिल्यांदा म्हणलं. पहिली हा, पोरं. हा. हा, बरं बरं असं आणि एक तर कुठं बाहेर येईल नाही एकोणती एक पोरगी. आहे ना. बाबराव हा? डागडूग सगळे आधीच करून ठेवले. हा हो अजूनही खूप करून ठेवलेले आहेत पण ते कसं ती म्हणजे मला जड होतंय म्हणून घातले. असं का? अरे हो तुम्ही आधीच तयारी करून ठेवली नाही का? फक्त मंगळसूत्र बाकी करायचं. असं ना. बर बर. अरे महत्वाचा मुद्द्याचा बरं, हा. विषय बसले ना, आपल्या काय गप्पा चालल्या. हा ए, आवडती का पोरगी? अरे अजून कसं मुलाची बहीण आता एकमेकाला मुलीला आवडते की नाही तो भाग मुलाला आवडते की नाही तो भाग तो पार्ट 1 पार्ट 2 तो नंतर हो अगोदर बोलणं चालणं मुलाला चालणं मुलाला विचारू द्या नाव गाव. इकडं मुलीला विचारू द्या. असं, हा. हा, मुलाला नंतर विचारू आपण. हा चालेल. मुले म्हणजे मुलीची हे विचार काय विचार नाव काय बाई तुझं? मी माझं नाव सांगते पण हे सर्कस मधून कुठून उचलून आणले ते दोन जोकर. हे ऊन लागत होतं. उन्हामुळे जोकर अहो हा एक खरंच तिच आहे बरोबर आहे. हो बरोबर आहे ना हो. अरे, आपल्या लक्षातच नाही आलं. हा? मी म्हणते ह्यांनी कलरच केलेत की असं नाही उन्हामुळे असं नवरा घेऊन फिरायचं म्हटलं झालं मग माझं. ते ऊन लागत होतं ना छत्र्या घ्या म्हणलं पण त्यांना हे दिसलं ते म्हणलं हे भारी. हा असं झालं होय. हा. हा उन्हाळा दिवस चालू आहे आता. त्याच्यात ओरिजिनलच वाटत आहे. नाही नाही ते आहेत ओरिजिनल मित्र आहे मा मित्र आहे. तो पण टोपायचे का? नाही तो असली आहे ना original? बर बर बर.
बर ठीक आहे. त्यांच्या भागातले लोक राहणीमान. पाहुणे विचारा मुलीला नाव नाव. काय बाई तुझं? तुम्ही ठेवले ना नाव, मग सांग ना बाई, सांगा की तुम्ही. मग तुला तोंडाने सांग, तुला नवरा करायचा आहे ना, मग ऐकू त्याला नाव. पूर्वा, शिक्षण किती झालं? ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं. घरातलं आपलं येतं का? नाही तसलं काही मला येत नाही, सगळं माझी मम्मी करते. रानातलं काम काही? ते पण नाही जमत मला अजिबात काही. पसंत आहे का? मला नाही करायचं का मला? हा? पसंत आहे का? मला काय आवडलं? हाय. लग्न तुला करायचं. पण मला आवडली बरं का. हा पाहुणे अजून काय विचारायचं विचारा. तुमच्यातच काय चाललंय गुरु नाही काय झालं ना विचारून तेवढं विचारून झालंय का? हा. बर बर बर. तुम्हीच विचारा सरपंच. बाबूराव? हा बोला. तुम्ही डोळे दाखवून करू. नाही डोळे दाखवून नाही, मी सगळं ऐकते कारण. बघा ना हे पाहुणे बघा. हा. काय शिका मग काय झोपी ते बरं विचारा, तुम्ही नाव विचार, पोराला विचारा, तुम्हाला मोठेपण आहे. असं कुठं असं करावं. बोला. हा मी विचारू का? हा. नाव काय? अक्षय. अक्षय. बर. शिक्षण? शिक्षण एम ए. एम ए. बर. नोकरी? अजून नाही, घरी आहे ना भरपूर. घरी मग आम्हाला माहिती ना सगळं. बर. आम्हाला माहिती पाहिजे. हा तू सांग ना तोंडाने. काय काय आहे घरी? घरी 25 एकर शेती आहे, 2 ट्रॅक्टर आहे, 3 बैलगाड्या आहेत, 2 बैल आहेत. बर. हा आणि ते 3 बैलगाड्या 2 बैल हा. म्हणजे 2 बैलाला 3 बैलगाड्या कशा? नाही 2 खराब झाल्यात, 1 बैलगाडी चालू. एकच सांगायची ना जी त्या चालू पहिल्या 2 जुन्या काय सांगतो, नवी सांग ना. आता जेवढं आपल्याकडे तेवढं सांगावं लागतं ना मला. बर ठीक आहे. अजून पोराला मामा आहे का? हा? मामा आहे कोणला? पोराला? मग हे कोण? मामाचे मामा. म्हणजे एकच आहे का? हा तुमची रात्री उसळ डायरेक्ट धरून झोप जाईल नाही का? नाही काय रात्रभर लाईट होती, त्याच्यामुळे डोकं. इतर विषयाला आपल्याला नाही. हा बोला. बर. मला काय म्हणायचं, हा. मग मला असं आपण विचारण्यापेक्षा मुलाला आणि मुलीला विचारू बरं का, हम्म. की थोडं लांब जाऊन बोला. दोघाही ना. हा, लांब जाऊन बोला. चालेल. तुझी काय इच्छा आहे बाई बोलायचं? आता मी काय बोलू? मग ऐका ना सरपंच, हा. मला ना तो नाही, पण तो लय आवडला. तो कोणता? तो बघा ना, शेजारचा. कुर्ली केस आहेत त्याची. तो? हो लयच भारी आहे दिसायला. अरे पण हे काय म्हणतील, बघायला आले कला दुसरं त्याचा मित्र आहे. कोणाला पटवलेलं आहेच ना मी. मग त्यानं संघ आणेल मित्र आहे तो. अवघडच आहे आता. संघ आणेल मित्र आहे तो. बरं जाऊ दे, असू दे. मला मी तोच एक काम आवडला. कर. बरं ठीक आहे. पण तो घर जावं राहील का? घर जावं राहील का तो? हा ते महत्वाचं. अगं त्याच्या रंगारूपावर नको जाऊ. बरं मी काय म्हणतो बाबराव, पाहुणे मला एक म्हणायचंय. बोला. आता जसं तुमच्या भाच्याला विचारलं तसं मला त्या मुलाची चौकशी करायची. असं कसं पाहुणं? याची कशाला? मित्र आहे माझा. त्यांची काय चौक, हे शेजारचे आमच्या. असू द्या शेतात. मला कसं असतं, आम्ही आलेले सगळ्यांची आहे ना चौकशी. सरपंच आहे मी, चौकशी करणं गरजेचं आहे. माझं काम आहे चौकशी चौकशी करायची. करणं. तुझं नाव काय? माझं नाव विशाल. बर. विशाल. शिक्षण किती झालं? मी तसा 10वी पाशी. हा माझा मित्र आहे. असं ना. मग बरं तुझं नाव काय म्हटलं? माझं नाव विशाल. विशाल. बर. तू काय करतो? मी इंजिनियर आहे. 50,000 पगार आहे मला. आज मित्राची सोयरी होती, मग तो आणला मला पगार जायची पोरगी. बर आलो त्याला सोबत सुट्टी घेऊन. जॉब करतो म्हणायला. Job आहे माझी, हा. बर. आणि तुम्ही किती भाऊ आहेत? मी होय, हा. मी कोणत्या एकच आहे. एकोणता काय एक. वाटला? हा, बरं. लग्न झालंय? लग्न नाही ना अजून, माझं नाही लग्न झालेलं. हा. माझं झाल्यावर करणार ते. असं आहे. हा. बर. चालेल. घरी शेती? माझ्याकडे हा. माझ्याकडे चांगली 75-80 एकर आहे. जिथून पाकता तिथून आपलाच पाटा असा दिसतं, शेतीत जाऊन उभा राहिले. असं का? अरे वा, चांगलं आहे राव घरी. चांगलं. बरं मला एक म्हणायचंय, आपण आहे ना काय झालं, आम्ही मुलीचा थोडासा विचार घेतलाय आता एवढ्या बरं का. तर जाऊ द्या, जोडीदार काय असे ना, पण आमच्या जे बाबरावच्या मुलीने या मुलाला पसंत केलं. पण आम्ही याला असं कसं? मी बघायला आलो, जोडीदार कसं काय पसंत करू शकते? मग नाही लाजे, तुम्ही जरी बघायला आले पण तिला तो पसंत पडलाय. तुला- काय ती म्हणली, तुला याच्यावरून मी म्हणलो होतो जोडीदार कोणी घेऊ नको, एकटा चल. मग आता मी काय करायला? मग नको का जोडीदार कोणी? आणि असं कसं तुम्ही डायरेक्ट मला म्हणू शकता, हे नाही ते पसंत आहे. तुम्हाला आहे ना आम्ही पाहुणे नाही म्हणलो ते मुलीला पसंत. पोरीच्या मनावर सगळं. काय म्हणलं तुझं नाव? विशाल. विशाल. उठ बरं, दोघं जाऊन जरा बोला गप्पा मारा. वा, जा तिकडे उसा कर. तुझ्या घरचं मी बघून घेतो, तुम्ही सरपंच आहे गावचा, तुझ्या घरी येईन मी. ओट. हा त्याला भेटन दुसरी. तुला भेटत आता मग काय करणार आहे आपण, नाही का?
बरोबर आहे तर का? कसं झालं डोक्याला तापच झाला बघ तू तुलाच लागतो सकाळ संध्याकाळी मित्र घरी. मला ना तुम्ही बघता क्षणी खूप आवडले. हा? हो, म्हणून ना मी घरच्यांचा कुणाचाच विचार नाही केला. लगेच मी तुम्हाला पसंत केलं आणि लग्नासाठी विचारलं. सॉरी बरं का, असं डायरेक्ट विचारायला नाही पाहिजे, पण मला तुम्ही खूप आवडले हो. आणि ना मी ना मला माहीतच नव्हतं तुमच्याकडे काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे, मला काहीच नव्हतं माहिती. पण जसं तुम्ही सांगितलं ना तर मला असं वाटलं की आता आपलं फिक्सच होईल सगळं. हो, पण तुम्हाला आवडले का मी? हो, तू तर मला जशी लागत होती ना तशीच मुलगी, भारी खूप सरत दिसायला. खरंच का? बरं झालं, मी जसं विचार केला तसंच झालं. चालेल, मग तुमचं पण होकार आहे ना? माझी तर होकार आहेच. चालेल, मग चला आपण ना घरी जाऊन घरच्यांना सांगू की आमच्या दोघांचा होकार आहे लग्नासाठी. चला जाऊ आपण. ओ ऐका ना, काय? मी काय म्हणते, मगाशी तुम्ही ते टोप घालून आलते त्याच्यावर तुम्ही लय जोकर दिसत होते हो. ते उन्हामुळे घातलं होतं, मित्रांनी घेतलं होतं यातानी. पण काही पण म्हणा, हे केस लय भारी दिसतंय तुम्ही. हो ना? ओ पण हे पण टोप नाही नाही. ओरिजिनल आहे तर. हा 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 एवढे सुंदर केस माझे. हा, मग असं काय पण घालून येत नका जाऊ. ते उन्हामुळे घातलं होतं. चालेल चालेल, असेच राहिले भारी दिसता. चला. अरे हा, मला अजून एक आठवलं, तुम्हाला बोलायचं राहूनच गेलं ह्या प्रेमाच्या नादात. बोला ना. अहो मी काय म्हणते, मी ना घरच्यांना एकुलती एक आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तुम्हाला ना घर जावई म्हणून राहावं लागेल. घर जावंय? हो. चालन ना. तसं आपली तिकडे ती शेती वगैरे आहे, तिकडे पोरं ठेवू आपण, कामाला माणसं ठेवू. इकडे आपण मोठा बंगला बांधू. पण आहे का, हा माझे पण आई वडील येतच राहतील बरं का. आता मी तर एकोणतं एक आहे, तुला माहिती. हा ते पण आहे. आपण इकडे बंगला काय हवेली बांधू मोठी. जमल ना, तुम्ही बांधत असाल तर जमल मग. मी बांधतो हा. तुझ्यासाठी काही पण. माझ्यासाठी खूप काही केलं तुम्ही एवढं बोलूनच. चला मग लवकर, घरची वाट बघत असतील आपल्या. चल की. हा. सरपंच लय टाइम लावलं. हा ना, लय वेळ लावलाय त्यांनी. पण हे चुकीचं झालंय. हो आले हो आले आले. बरं झालं. हाईट मला नको आटलो. तर बोलायचं नाही माझ्या सगळं अजिबात. मित्र आहे तू माझा. कसला मित्र रे, म्हणजे येतो मला मुलगी पसंत करणार, तू आला लगेच तुझ्या संग लग्न जुळणार आहे. चल काय त्याला बोलायला गेला मग तू. तुला बघून दुसरी. मामा याला सांगा माझ्यापासून लांब राह. तो हाताने केलंय, मला काय सांगतो आता. मी काय केलंय मग अगे पाहुणे मग चव घातली माही. त्या बसने जात आमच्या गाडीत येऊन तुझ्या बहिणीला आणि तुला चल म्हणलं होतं. अजिबात नाही. इथं ना तुम्ही सगळे माहिती चव घातलेली इथं. अरे असं हे संपल्याच्या नंतर बघू आपण काय काय सांगायचं आहे ते. हा, तर मला एक म्हणायचं, तुला पसंत पडला मुलगा? हो. आहे. हा म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे बोलणं झाल्याच्या नंतर तुला पसंत झाली मुलगी? हो झाली मला. झाले ना? बरं ठीक आहे. तुझे आई वडील आहेत ना, त्यांना बोलून घेऊ आपण लगेचच. कधी बोलायचं? लगेचच बोलून घेऊ. लगेच का? हा, तू इथून जायचंच नाही. हा, नाहीतरी आता या मुलाची बहीण म्हटली ना, मी ऐकलंय, आमच्या गाडीत येऊ नको. तू आमच्या गाडीत येऊ नको. नाही नाही आम्ही नेणारच नाही. हा. काय गरज आहे? मी काय म्हणतो, माझा मित्र आहे. हे नाही ह्या ज्या गाठी आहेत ना, ते वरच ठरलेले असतात. मला असं वाटतं बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळे ना काही नाराज नाही व्हायचं. बरं का मुलाचे मामा, तुम्ही आहे ना त्याच्यासाठी दुसरी मी पण जर भेटली तर नक्कीच बघेल. हा, तर काही नाराज नका होऊ. उलट त्याच्या लागणार यायला पाहिजे तू. तसं नाही, वरून नाही, मत वरून ठरलं नसतं. एखादा मध्ये आलं का मग सगळं येऊ मध्ये आलाय. मला ना तुझ्या संग बोलायचंच नाही. अरे ते नशिबाचं होतं. नशिबत नाही, हे मध्ये आलाय माझे. मला तर मामा चला तुम्ही याच्या लागणार येत नस तुम्ही. आणि तू माझ्या संग बोलू नका आता काय काय वाचा- काय झालं ते? अहो एवढं नाही पण जरा शिरपिराच दिसते बरोबर हा आहे की नाही? नाही पोरे पेताडे वाटेत मला बरं का. आहे थोडा चावळ आहे. रगीला जे जरा थोडा चावळ आहे माझा मित्र आहे. असं ना. हा, कसं तणपत त्याला ना तब्येतही नाही वाजवत आहे की नाही? पोराला. काय तणपत चालली त्याची. जाऊ दे, तुझ्या आई वडिलांना फोन कर, बोलून घे. हा, तुमचं लग्न लावून देऊ. एकुलती एक मुलगी आहे. हा, तू घर जाऊन किती 25 एकर शेती आहे. आलं का लक्षात? 25 नाही 70 एकर 75 एकर आहे. बोलला, हा तुला ना. अरे इकडं पण आहे. इकडे 25 एकर आहे ना. हो. हा. मग काय आहे, तुमचंच आहे सगळं. इकडचं पण तिकडचं पण तुझंच आहे. हा, आई वडिलांना बोलून घे. तुला पसंत आहे म्हटलं तर बाकी काही म्हणणार नाही तर ते मला पसंत आहे. त्यांना सांगायचं त्या गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी सोयरी जुळवली. हा, ते काय म्हणणार नाहीत ना. नाही काहीच नाही. नाही ना,
नाही ते म्हणले माझ्या आवडीची तुझ्या आवडीची पोरगी आणतो असं माझ्याच म्हणलं आवडीची पोरगी. बरं झालं बरं काम झालं भारी झालं बरं. हा आणि इकडे बघा ना जोडा काय शोभून दिसतो हा. हा रावलं हा, मग तिची पसंती बरोबर आहे हा असतं आज तू मामाला ते बघा ते चाललंय हो ते काय आता लय अवघड अहो झालं ते गाडीचं बसा ते गाडीच्या मागे फळा जाईल तेवढं रागावून शिरपीला दिसतंय जरा जाऊन दे त्याचं आमचं पाठ. त्याची बहीण आहे अशीच दिसते मला बरं का हा जाऊ दे बरं झालं नाही झालं ती चला बसा बरं बस तर ऐका ना ते घर जावायचं सांगितलं त्यांना. हा करता सांगितलं हो बोललो ना आम्ही. तूच सांगितलं का हा. आणि ते एक बरं झालं डोक्यात स्थान अहो, मामा तुम्ही बसा, टेन्शन नका घेऊ. चहा आणा करून आणि तुझ्या आई वडिलांना बोलून घे हा. मी चहा आणते, बसा. चल, मी तुला मदत करते. बसा जावाय बसा हा आता जाऊ ए बाट्या बस चहा तर पेव जाय परत तू बस गावामध्ये हो. बाबरावच्या पोरग्या पावरे तुम्ही पाहिलं का नाही ती गाडी थांबवली ते पोरग पळत आलं इकडं. ते यायला काय करा आता याला काय झालं काय हो, ते आलं. यायला पळत आलं ती गाडी थांबली का पाहुणे काय झालं काय नाही झालं जरा हा विचार केला मी. हा ती गाडीच्या मागत पळत होत तुझं मामा मच बस बस म्हणत होता मला नाही बसायचं मला नाही मागं पुढं हा काय केलं तरी दोस्त आहे आता बर लहानपणाचा. हा आता नव्हतं माझ्या नशिबात पण त्याच्या नशिबात आहे ना. मग अरे. हो द्या चांगलं होतं तर होऊ अरे द्या. वा अरे उलट भारी जात आहे. मग त्याच्या लग्नाला या लग्नाला येईन मी त्याला त्याच्या मागच राहीन मी कलोरा म्हणून उभा. असं ना? हा सोडणार नाही. बर 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 पण पण पुढच्या वेळेस तुला आता मुलगी बघायला जायच्या वेळेस नाही कोणला नाही नेणार. हा याला नाही याला नाही. याला नाही येतो हा? झालेलं आहे. ते येतं झालेलं असेल. मग काय? याला नाही हा. मला बघशील ना चांगले. हा मग काय नाही. चालेल आमच्या गावात जर असते ना त्या एखादी बघू बघू, बघू. करू. नाही, नाही. हा? जाऊ दे, अरे हुशार आहे. हो सर मामा जाऊ दे मी चहा पिऊन जाईन. आम्ही दोघं जाऊ एसटीने याला जोडेल नको कोणी. हा हा ते आणि तुम्ही कमी राहणार लग्न लावायचंय आता मग? त्याच्यात तू राह आता इथं त्याच्या आई वडील बोलून घ्यायचे हा मग चालतंय. जा लांब जाऊन फोन करा हा, जाऊन फोन आई वडिलांना. हा, बरोबर. बरं, मी जाऊ ऐक ना हा. तू फोन कर मी जरा ग्रामपंचायत मध्ये जाऊन येतो हा मग चहा आहे नको चहा लागेल. असं करता ए बाट्या जाय उद्याची चहा प्यायला आता मी येतो घरात चहा साखर आहे इकडे पाहुणे बाला चांगलं पुढच्या कल्याण केला गाड्या वाजवतो हा हा बस. पोरगी चॅप्टर तुमचं घर चॅप्टर जातो का तू आता जातो भाऊ तुला चहा काही भेटला असं बोलतो काय हे आईला काय शेजार दर बरं आता बा